काय झाले का भरणं पोती झाले का म्हणलं? साठी आलो काकाजी, पोते कमी पडून राहिले म्हणलं. पोते पाहिजे, सुते पाहिजे शिवासाठी. त्यासाठी आलो. बरं आहे ना बारदाना एक शिल्लक आहे ना आपल्यापाशी 40 पोत्याचा अजून. किती भरते पोते? हा भरण 60 पोते. 60 पोते काय भरणार आहे? 40 ला बी शेंडी फुटते का नाही का आम्ही? 40 पर्यंत जाऊ शकते. आता 30 पोते झाले, 10 पोतेचा माल बाकी आहे. 40 पोते काय सांगा बुडाले का भल्ला सांगे तर 75 पोते होते ना सायन तसं आहे भल्ला लंब्या सोडे पाय बरोबर ना आता. बरोबर ठीक आहे घेऊन जा पोते सुते घेऊन जा. जा आलोच मी तिथं. ते पैसे देऊन द्या म्हणलं आम्हाला. आम्ही काही आता इथं मुक्कामी थांबत नाही. आता निघणार आम्ही अर्ध्या तासात. एवढे पोते भरले की बस जायचं आहे आम्हाला, ठरलं आमचं. जा लागते का? बरं जा ना हो एरियाचा मंडपही चाललाच होता ते. हो बरं मोकळं आहे. हो ठीक आहे येतो मी पैसे घेऊन आणलेले आहे पैसे घ्यायचे. हो आलोच मी पुढे जाय रे संजय पोते घेऊन जाय. जाय तिकडे. बरं काका, चला रे उचला ते उचला पोते उचला चला. चला पाहून घ्या भाऊ किती झाले तर. पहिले आता 30 पोते भरले, आता 9 भरले, 39 पोते भरलेले. घ्या मोजून डबल अजून. तिकडे मोजले मी आता. हे किती पोते म्हणले? 31 32 33 34 35 36 37 38 39. चला 39 पोते भरले आता. ओके चला काकाजी या म्हणलं. हो झाले मोजून झाले सगळे. पैसे देऊन द्या म्हणलं, घाई करून राहिले. पाहून घ्या म्हणलं घ्या मोजून घ्या. 7,200 रुपये दिले मी. हो 60 रुपये शिल्लक दिले तर. नाही राहू द्या ना, काय शिल्लक नसेल तर. 40 कमी द्या. काय द्या आपला आता विनाकार उपकार करता. शेवटून आता इतके देऊ राहिले तर. राहू द्या 60 रुपये बक्षीसच दिले म्हणा. रस्त्यांच्या चहा पिजा. घेऊन घ्या बरोबर ती. चला आहे ना. चला आता काय म्हणणं आहे तुमचं? काय तुम्ही चालले म्हणता का? बरोबर ठीक आहे. किती भरले पोते? नाही संजू किती भरले सगळे बरोबर मोजले ना? 39 भरले काका. आता याच्यातनी आता मी मोजले, त्याही नाही मोजले. पाहून घ्या तुम्ही मोजून घ्या एक तुमच्या डोळ्यानं, म्हणजे टेन्शन नाही. किती 39? असं हो का काकाजी? हो तुम्ही तर भरले सांगे 75 पोते होते लय आवटण येते. काहून इतके कमी झाले? किती झाला ॲव्हरेज पावर 5 एकरातनी किती झाला? 5 8 40. आणि तुम्ही तर भरले सांगे 15चा पडते असं पडते. निरा फक्त लोकायला हरभऱ्या झाडावर चढवा तुम्ही. लोकायला कसं शिशीत उतरायचं एवढंच फक्त शिकले तुम्ही आतापर्यंत. पण माझ्यासारखा नाही उतरत म्हणलं. गुलाबराव म्हणते म्हणलं गुलाबराव. मग असा घंटा लागते नाव घ्यायले. तेच म्हणून राहिलो. तर आता तुम्ही तुमची धोपटी गुंडा. आम्ही आमचा हे माल उद्या सकाळी घेऊन नाही आता ट्रॅक्टरनं. नाही तर आताच न्यायला लावला असता पण ते ट्रॅक्टरवाला आला नाही. तर आता तुमचा आमचा काही संबंध राहिलेला नाही. तुमचे पैसे तुम्हाला दिले, तुम्ही काही बी जाऊ शकता. हो ठीक आहे. काय बोलायला नाही का? पुन्हा फाळ बोललो असेल. पण आता शिवलाल म्हणजे मुके राहा. कारण की आपल्याला 5 पोते चोरायचे आहे. नंतर यायला समजच काय असे झटकात. थांब. हो बरोबर. हो ना ते आता काय, आता आपल्याला काय असं वाटलं बा होईल म्हणून नाही झालं. आता मी काय करू शकतो? नाही पण आता भेटले. डबल असे भेटू नका मला. राजा बरं झालं मला लक्षात आलं हे गैऱ्या मारून राहिले म्हणून लंब्या सोडणारे. जा आता निघा. कुठेही जा बाबा. कोणाला ते गोत्यात आणत ते आणा. जा. लय बोर राहिला नाही का शिवल्या? येतं चांगलं आहे बा. 5 नाही 10 पोते उडवायचे. हो लय नाला खायला का हरामको. बेसनाचे पैसे काढले नाही का? जाऊ द्या आता काही बोलायला पुरत नाही का? जाऊ द्या. चला म्हणलं कंदीला पाहिजे घ्या पैसे घ्या. चला थैल्या भरून चालले जाऊ. चला बाबा गाडी काढता. नाही का? काय घाला बा तोंड माराले. पुन्हा गुलब्याले का? हो याला 2-3 शब्द सुनावून जातोच आता नाही का? काय हो तिकडे. जाऊ वापस येऊ पण याला आता सुनावूनच जाऊ. अरे काय गुलब्या काय लेका? लस लय म्हणलं मतलब आहे रे. लेका खा प्याचे पैसे घेतलेले का तो? लाज वाटू दे लेका. हराम खोराले का नालायक म्हणायचे. लेका म्हणलं मजुराचे पैसे लेका आत्मा दुखवला तो. तू काही भलं होणार नाही रे हराम खोराले का? बोललो मी काही फालतू तोंड खराब करते का? जाता आपल्याला चला बाईला पोचून द्या. अरे जाणं काय आलेले का? तोंड खराब करू राहिला का? या वयात नाही अगो पण नको करत जाऊ तू फालतूचं. मानांदी नको येऊ ना तू. तुम्हाला काय वाटलं का बाकीच्या सारखा समजून राहिला का बे? लेका चालला मोठा लेका कुठचा होई तर रामपूरचा आम्हाला शिकून राहिला. बाबू नान नाही करायचा. हो लेका तुम्हाला काय असा तसा वाटून राहिला का म्हणलं? गुलाबराव म्हणते म्हणलं. जाणं असे 100 लेका गुलबे चारतो आम्ही. तू काय सांगू राहिला का गुलब्या वानाचे? हो टपरेले का? हलकटाले का? लायकी आहे का तुम्ही? त्याला लेका मजुराचे चहाचे पैसे घेतले का? अबे तू काहीच भलं होणार नाही. तू लेका म्हणलं काहीच भलं होणार नाही. तुला वरे जागा भेटणार नाही. हेच लेका हराम खोरा. हगा रे गाडी जाऊ दे तिकडे. हेच लेका हो तू लेका तू तुझ्या जिंदगी गेले हराम खोरा. पायाला का हो हराम करो पया हळ. आता दाखवलीच ना शेवटी त्यानं जे दाखवलीच का नाही. मी तुम्हाला पहिल्याच दिवस सांगितलं होतं हे माणसं बरोबर नाही. तुम्ही यायला बोलवू नका. झालं का नाही घोरात? बरं झालं ते तुमच्या मी कानावर टाकलं तुम्हाला ते व्हिडिओ दाखवला की बा हे कसे आहेत. म्हणून म्हणलं जरा सावध राहता तुम्ही. आपलेच असते परके आपले होत नाही काही. पाहिलं ना आता मी सगळं पाहिलं. जाता 2-3 शिवाय देऊन गेलीच तरी ते. हो जीवावर आली ना द्यायच्या. हो म्हणजे त्याला आज लोक असं काही कोणी म्हणजे गुरु भेटला नाही त्याला. हो यावेळेस चांगली बसली ना त्याला अद्दल चांगली घडली ना. शेकली ना मी चांगली. आता डबल यूज नको. आयुष्यभर नाव काढतील ते गुलाबरावचं. हो लेका येईन. हो जिरोली तर यानच खरी आपली. हो 7,000 हातात टेकवले त्याला निघाले का हरम करू. आपली जेवण आटपली त्याच्या. जाय तिकडे.
हो ना, पण आता मी काय म्हणतो काका, हो, आपल्याला सकाळी घेऊन जा लागेल, काऊन की रातचं कसं पाणी पावसाचं सांगायला आहे बरं, हो काही सांगता येत नाही. 2-3 दिवसांनी वातावरण खराब आहे म्हणते, तर आपल्याला लवकर सकाळी घेऊन जा लागेल. ना पण त्या ट्रॅक्टरवाल्याने तिसरा पाय काढला ना, हो नाही तर यायचेच बोखंडीवर नेले असते घरी मॅप होती. हो ना, तेच तर आता माझी वरून राहिला आता फालतू रातचं नाही पाणी यावं फालतू आपला धिंगाणा माझा. हो तर एक काम कर आता संजू, हो आपण काय करू घरी चालले जाऊ, हा घरी जाऊन पटकन शिदोऱ्या घेऊन वापस येऊ इथं, हा म्हणजे रातभर इथं आपल्याला जागल करावंच लागल. हो कोण की याला आता इथं एकट्याला ठेवता येत नाही. हो चुमडं बरं हरभरीने आले काय महाग आहे का हे, हा हो ना ही चोट्ट साईन जरासं याच्यावर ध्यान ठेवावं लागते ना. मग तसं करू आपण, हा हो मस्त आपण फर्स्ट क्लास घरी जाऊ दोघे जण, आणि मग कसं हो इथं जागल करून टाकू, हा शिदोऱ्या घेऊन येऊ. आले हो काका, तुम्ही हे पहा जागरले काय लिहून राहिले. मी हो ना, मी कायसाठी आहो, तुम्ही फक्त माझी शिदोरी घेऊन ये जा, आणि बस झालं काम, काहीच नाही. मीच राहतो इथं रातभर, आता बस इथं ठाण मांडूनच बसतो. मग काय कुठं बसता, कोणाचा भरोसा. फालतू 1-2 पोत्याला दिला चाट आपल्याला काय सांगता येते. जाता येता कोणी बी आपलं काही सांगता येत नाही ना. घरची दाय झाली तर बस आहे. काय सांगता येत लोकांचं. लोकांपेक्षा तर याचंच भेव लागू राहिलं मला, हो ना याचंच काही सांगता येत नाही. बरं असं करू ना, हे बा कोणी नसते नाही येत, आता आपण दोघंही घरी जाऊ, हा दोघंही घरी जाऊ शिदोरी घेऊन वापस येऊ. हो याला एकटं सोडताच येत नाही. हा चल मग आता घरी जाऊ, काय अर्ध्या घंट्यात वापस. ते म्हणा काकाचा विश्वासच नाही आपल्याला, नाही का. हो ना, काकाला वाटते हो एखाद्या पोत्याला दिल झाबू लेकाचा, हो बरोबर आहे, म्हणून तर संग चाल म्हणते. हो पण काही करा म्हणा तुम्ही, हो 2 पोते वरचे वरचे उडवतोच मी. हो पाहा तुम्ही आता, हो तुम्हाला काय वाटलं. हो चला मग आता जाऊ द्या, हो कसं आहे संग मग जाऊन चालले हो, लवकर. आता अर्धा किलोमीटर आला आपण पुढे. हो कसं करायचं आता, किती वेळ थांबता येतं म्हणजे कसं, हो 5 पोते उचल नाही आपल्याला, हो त्याशिवाय निघायचंच नाही आपल्याला. असं करा मलाच वाटते, हो आपण आताच निघायला पुरते. हो कारण की काय आहे ते गोष्टी करीत, हो आपण घरी जाऊ म्हणे बा शिदोऱ्या गिदोऱ्या घेऊन येऊ, मग कसं आपल्याला जागल करावं लागते. तर बहुतेक कदाचित ते समजा जर घरी गेले असेल तर आताच्या आता हात मारलेला पुरला. हो सटकन जाऊन पटकन आपले 5 पोते उचलले की निघाले. हो ना, पण ते जर एक जण गेला आणि एक जण थांबला तर मग कसं करा. हो ते का तसं वांदा नाही का. बरं पण जर समजा असलाय बी, हो तर तिकडून काय करायचा, कल्ला करायचा, बिबट्याला बिबट्याला, आणि इकडून 5 जणांना पोते. हो बरोबर ते पाणी नव्हतं का तिथं, हो तिथंच आपला गाडी उभा करायचा आणि तसे 5 पोते उचलून आणायची. हो ते तिकडे बोंबलत राहील, हो बिबट्या बिबट्या तिकडे बोंबलत राहायचं. तसं करावं लागेल ते. जर कोणी नसलं तर मग तर विशेष नाही, समजा दोघे जर समजा घरी गेले तर मग काही विशेष नाही, कोणी जर पोत्यापासून नसेल तर. चला मग आता जिथं आपण ते पाणी होतं ना प्यायचं तिथंच गाडी थांबू, तिथून आपण काय करायचं ते पाहू मग. चला घेर बा पलटून भानू कर गाडी सुरू, चल घेऊ पलटून आता. आता लवकर दे म्हणलं शिदोरी बांधून निघा लागते मला. हो कसं आहे रातच्या तिथंच राहा लागन, आपले पोते आहेत ना हरभऱ्याचे सकाळी आण लागन ते. हो रातभर आता कशी जागल करून तेवढं आता पाहा लागन ते. आता चालेल हो तुम्ही, हो ते मजूर लोक असतील ना वावरात, नाही मग काय झालं लागते एवढं. बाबा ते कायचे थांबले लय नालायक लोक ते. मग हो मंडप काढतो म्हणलं की ते पयाले ते द्यायला वाटलं आता फुकटचं होतं बरं होतं द्यायले. हो, कोण भाकरी थापणार आहे कोण भाजी हे करणार आहे, पयाले ते गेले गावाले. हो जाऊ दे पैसे देऊन दिले त्याला 7,000 रुपये हातात नाही आणि पयाले ते आता. हो आता हे संजयले म्हणलं थांबवा तिथं आणि मी याव, पण संजयचा भरोसा नाही ना. मग काय आता शिक वरची काढायचं आहे त्या पोत्यातली, कशी बी 1-2 पोत्याला झाबू द्या जोगता माणूस आहे. हो लपून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी इकून टाकायचं आहे. म्हणून म्हणलं याले संघ आणलं मी आता, आणि लवकर जाणं आहे मला आता वावरात. ते बी काही सांगता येत नाही म्हणा, संजयवर भरोसा नाही ठेवता येत. हो त्याचं काही सांगता येत नाही, 2 पोत्याला चाट द्यायला काही मरण नाही. हो, बरं जा मग लवकर, मी डबा बांधून देतो, पटकन त्याला आवाज द्या, तोपर्यंत मी बांधून ठेवतो. मग लवकर बांधतो, हो मी देतो त्याला आवाज. हो पटकन जाणं आहे ना, अर्धा घंटा झाला. हो लवकर पोहोचलो पाहिजे तिथं. चला बाबा चला लवकर, आहे का तिकडे तिकडे आहे का म्हणलं. नाही नाही कोणीच नाही, त्या खोपडी बशी जाऊन आलो, आजूबाजूने पाहिलं कुठंच नाही, दोघे बहुतेक गावात गेलेत ते. हो काही हरकत नाही, उचलाले पटकन एक पोतं उचलू, पाठीवर उचललं की निघाले. काशा एक पोतं उचलून ते सगळे चल उचल. काय कसं होईल म्हणा, काय होईल कसं होईल, ते घरी गेले असन का नसन, इथंच बसले असन का नसन, काय होईल कसं होईल, धूक धूक लूक लूक. हो ना इतका टाइम झाला तरी आले नाही, कसं होईल काय होईल. म्हणजे समज ती दिसून राहिली म्हणलं, हिऊ राहिली हो पारा पारा ते हो ते भाने पुढे भाने उघडे आले वाटते नाही का. हो, चला रे चला लवकर चला. अरे भानू, आण लवकर टाक इथे पटकन. अरे चला बरोबर, ते गुलबे येईन तर अजून सारा सत्यानाशाचा गेम पलटी व्हायला टाइम नाही लागत ना. चला लवकर चला फटाफट. काका असा जिंदेला आहे पुन्हा येतच म्हणते वावरात नी, नसता आला तर का बिघडलं असतं का. हो, करत होतो ना मी रखवाली बरोबर हिशोबानं, तसं 1-2 पोत्याला मरण नव्हतं माय. अरे चला ना काकाजी, काकाश्री चला म्हणलं, झालं का झालं घेते भाकर. आला वाटते नाही का, तयार झाले बॅटरी घेऊन. हो चला काका चला. झालं का संजू. हो चाल म्हणलं, कसं बॅटरी पाहिजे ना. हो कसं अंधाराचं मग आता रातभर राहा लागते म्हणलं. हो भाकरी घेतली. हो चाल घेतला डबा आता, चाल कर गाडी कर पलटून घेऊन चाल.
हो मग आता काय तुम्हाला नाही म्हणून राहिलं पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही हो ना. आता 39 पोते तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे हो. मी आता हावणार रखवाली करायला असल्यावर तुम्हाला पुतण्या असून तुम्ही काय काळजी करता. मग काय आता जवळसारखं काम नाही तुमच्या माया हो. तुम्ही बा मी तर म्हणतो राहू द्या हो. मस्त आराम करा घरी रात्रीच्या फालतू तब्येती बिघडल्या. लय शायना दिसून राहिला नाही का हो ना. पायनीचा नाही का माया हो. वरची शिक काढायचं 1-2 किलो हो. 40 पोत्यावर 1-2 पोतं काढायला काही माग नाही. मग काय माहीत आहे ना मला याची कलाकारी हो. नाही तर येईल का एवढी गरज आहे नाही जाऊ दे ना. आता काय घरी झोपणं काय तिथं झोपणं काय हो. चाल हो चाल लवकर घे गाडी घे लवकर पलटून घे चाल. लेका फुकटच झाला आता नाही का हो. फालतू 2 दिवस गणगण हिंडलो हाती काहीच आलं नाही का. जाऊ दे आता काय करा हो. चला मग चला हो. घ्या बसून घ्या हो. पलटो तुम्ही. इथं पोते रे हा. इथं पोतेला का कमी दिसून राहिला हा. या तळवापर्यंत पोते होते सगळे हा. मोजवर किती पोते आहेत मोजवर. काय मस्त तुम्ही ही काय आता कमी दिसून राहिला ना. इथपर्यंत रांग होती ते तुम्ही उभे आहे त्याच्या पड्याला होती ना. हो ना मला माहित आहे ना. पण ते नेमके चोरले किती ते तर पाय मोज तर खरी. काय धैर्यच आहे ना. तिकडे मागचे 30 होते ते हो. इथं आता 9ची रांग होती हो. राहिलेच किती इथं 4 राहिले म्हणजे 5 गेले ना. 5 100% गेले पहा आता हो. 1 2 3 4 5 म्हणजे 26 27 27 28 29 30 31 32 33 34 पोते आहेत ना. अरे बाप रजा कसं रे संजू काय कसं झालं म्हणजे 5 पोते गेले म्हणजे काय हा. कसं काय हे हा. अचानक आपण अर्ध्या घंटात झालं ना आपल्याला हा. लय मिनिटही नाही झाले ना. अरे अर्धा घंटा लय झाला त्याले. 10 मिनिटाच काम आहे द्यायचं. मग काय 10 मिनिटात कार्यक्रम केला तुमचा त्याने. कोण केला गेम हा. तुला कसं काय माहित कोण कोण होतं कोण होते. दुसरं तिसरं कोण आहे हेच रामपूरवाले यायनच गेम केला तुमचा. मग अरे सोपं नाही ना ते लोक. मला माहित आहे ना किती नालायक लोक आहेत. मग बैरमच्या यात्रेत तुम्ही अनुभव घेतला ना म्हणून तुम्ही सांगू राहिले तुम्हाला सतर्क करा. शेवटी बा दिलाच त्यानं हो. झाबू दिलाच 5 पोत्याचा. पण ते गेले होते ना रे बा. कटल्यात बसून आपणच पोस्ट केला ना त्याले हा. ते काय आले आता डबल. अरे ते तुम्हाला नाही ना माहित लोक कोणत्या रंगाचे आहेत. घनचक्कर लोक आहेत तिचे. मग तुम्हाला काय वाटलं हा. इतके सोपे वाटले का ते 7-7 हजार दिले 8 हजार सोडते म्हणून गेले ते पलटून आले हो. आपण गेल्याचं लक्षात आलं त्याच्या 5 पोते उचलले निघाले. नाही बापा लय राजाच्या कोणा देणार लोक दिसून राहिले मला नाही का हो ना. मी आता म्हणलं जिरोली मी यायची वा कायची जिरोली का मला टिपारी दिली त्यानं. नाही सोडत नाही म्हणा हो. थांबा मी आता माझा जवळ फोन लावतो मोठ्या. आत्ता गाडी पलटायला लावते येईल असा कसा काय 5 पोते हरा माझ्या आहे का. थांब 1 मिनिट. झाला राळा झाला आता 100%. काय आता सासरे बाबाचा फोन आला म्हणजे हो 5 लागण आता काय म्हणते तर. हॅलो हां बोला ना मामाजी बोला. काय जवळ बोरायच्या कोणते लोक पाठवले हो हे हरभरा सोंगाल तुम्ही या रामपूरची तुमच्या गॅरंटीचे आहे नसं आहे हा. काय लोक राजा 5 पोत्याला चुना लावला ना त्यानं हा. 5 पोते म्हणलं नेले त्यानं. मी आता म्हणलं पुरेच नेले का नाही का हो. जाऊ द्या 5च नेले म्हणते हो ना. पण मी म्हणतो तुमच्या देखता आता एवढे मोठे तुम्ही तिथंच असन मग झाली कशी काय चोरी या हो. कसे काय अचानक गेले तुम्ही कसे काय म्हणता त्यानेच नेले म्हणून. आता दुसरं कोण असणार आहे आता तुम्हीच सांगा ना. आता बा 7 वाजता त्याला मी रवाना करून दिलं हो. कटल्यात बसली निघाले बा. आम्ही म्हणलं चला बा घरून येऊ शिदोरी घेऊन हो. मग रातभर इथंच राहावं लागते. आता जागल करावंच लागते. सकाळी घेऊन जातो बा पोती. 39 पोते होती हो. मग आता तिकून अर्ध्या पाऊण तासातच आलो आम्ही वापस. जास्त थांबलोही नाही. असं वाटलं बा वावरातनी पोते आहे हो. तर तिथचे 5 पोते गायब झाले होती हो. 34च पोते आहेत तिथं आता हा. मग 5 पोते गेले कुठं. आता काय गेले कसे काय गेले तर आता मी काय सांगू. आता मी इकडे आता मला काय माहित कसे गेले तर हा. आता तेच तर म्हणता तुम्ही निघाले होते मग आता ते काय त्याचा काय संबंध नाही ना. ते लोक लय नालायक आहेत ना. त्यानं मला हे लय सतावलं हो ना. का हे पाहिजे ते पाहिजे मग हा. जाता शेवटी हो शिवाय देऊन गेले ते हो. मला वाटलंच तरी हे अजून ते मला तर वाटते कलून आले. आम्ही तिकडे गेल्याचं त्याला समजलं आणि बरोबर 5 पोते कटल्यात टाकून निघून गेले हो. मग आता काय करावं मी सांगा. आता म्हणलं मग तुम्हाला फोन लावा. तुम्ही त्याला सांगून द्या माझे पोते आणून द्या तुम्ही म्हणतात हो ना. पण ते फोन लावून अर्थच नाही ना. कोणता चोर सांगणार आहे मी चोरले म्हणून हा. नाहीच म्हणा ना ते असंच होईन ना शेवटी हो. काही दुसरं पाहू आपण हो. पहा तुम्ही अजून कोणी दुसऱ्यानं काही संजय गिंजानं तर हात नाही मारला ना तुमचा ते पुतण्या. ते कायले रे ते तर मला संगच आहे. मग आम्ही दोघंच घरी गेलो होतो सारखे वापसही सारखेच आलो. मग पोते कसे काय नेले त्यानं. मग मला वाटे त्याच्यावरही डाऊट होता मला म्हणून तर मी त्याला सांगा नेलं हां. ते नव्हेच हो. मग काय हेच होईल हे यायनच ते वापस आणलं कटलं आणि माय पोते नेले. जाऊ द्या पहा मग आता कोण असं एखादा शेजारी म्हणा हे ते जरास पहा रातभर नंतर उद्या पाहू काय करास ते. उद्या गायले मग काय हां. सरप गेल्यावर मग काय काड्या मारून फायदा आहे हो. राहू द्या तुम्ही राहू द्या. मीच चाललो आता रामपूरला जातो ना. मग कुठं जाणार आहे कटलं घेऊन घरीच गेले असेल ना हरभरे तिथून नाही आणि तर नावाचा नाही मी मला गुलाबराव म्हणते मग हां. हो ठीक आहे ठेवतो फोन. झालं आता रामपुरात जाते वाटते नाही का हो. बरं जा बाप्पा मग काय हो. नाही निपटलं तर हाऊस मी काही विषय नाही ठेवतो मग. म्हणलं आहे हो. म्हणते आता उद्या जाऊ म्हणते आपण हां. सरप गेल्यावर काय त्या फरकंड्यावर आता रट्टे मारून फायदा आहे मग हां. आताच जा लागन आताच ताजी सापडून ते आपल्याला हां. त्या कटल्यातच हरभरा सापडते आपल्याला हो. तू म्हणतं तेच खरं आहे.
पारा बुवा ते तर म्हणजे संजय नेले का पहा बुवा, आता मावर शेक करून राहिले तुमची जवळ काय करा शेजारी पाजारी हे ते पहा म्हणते पण हे गेले कुठं असं म्हणा नाही काका समजा हे गाडी घेऊन गेले कुठं असं नाही नाही गावातच गेले ते हो. आता गावात गेलं की समजून त्याला काय असते गुलाबरावचा झटका हो. त्याला वाटून राहिलं असं की गुलाबराव इकडे तिकडे वावर पाहून राहिला. आपण तर गेलो बा असं नाटक केलं बा. अरे तुमचे नाटकं आम्ही सगळे ओळखले म्हणलं आता हो. थांबा तुम्ही हो. आता तुम्हाला गुलाबराव काय असते सांगतो तुम्हाला हो. माशी पंगा घेऊन राहिले का तुम्ही चला आता हो. चल बरं काढ गाडी काढ लवकर हो. त्याच्या घरासमोर त्याची नाचक्की नाही करीन तर नावाचं नाही आता गुलाबराव हो. चल काय मोठं कठीणच काम झालं बा तिकडे चक्रीवादळ झालं म्हणजे ना गहू घेऊ पडले राजा मोठं नुकसान झालं पण आपल्या जिल्ह्यातच पण आता हे आपल्या इकडे काय होते काय सांगा एक तर मजूर पाहिलं दुसऱ्या गावले आणि त्यातल्या त्यात गुंपापुडी म्हणते मी ते आलो भाऊचं आणि त्या देवलालचं काढतो म्हणते मग आम्ही तिकडे चाललो एक तर हार्वेस्टरवाला येऊन नाही राहिला करावं काय आता मोठी फसली कुठे बा आपली म्हणून तुम्हाला हे जाऊ नका देऊ थोडंसं कमी जास्त 100-50 इकडे तिकडे केले असते तर होत होतं ना ते पण तुम्ही ऐके नाही ते ऐके नाही आता काय करता मग आता आता तर बाबा त्याचा स्टेटस पाहिला होता म्या आता आपला कालचा मस्त भाजी गिजी जेवण खावणं बाबा त्याचा माहोल काय मंडप गिंडप दिसला मला मस्त चालू आहे तिकडे द्यायचं त्या मामा लुटरे सासऱ्याजीकडे नाही पाहिला स्टेटस शिवल्याचा हो ना मस्त माहोल चालू आहे द्यायचा दिवसभर हरभरा सोंगणे संध्याकाळी पार्ट्या करणे मग आता येतही नाही ते 15 दिवस बाबा हे कोण होय म्हणा बाबा गाडी घेऊन आले हे तर संजय दिसून आला मले ते तर मामा लुटरे सासरा अरे का हो इकडे कुकडे म्हणलं बाबा 9 वाजता काय गडबड आहे बा काय बोलावं तुम्हाला काय सांगा मग आता ते आता तुमच्या गावात मजूर हरभरा सोंगाले हो. आता माझा वय म्हणे आता चांगले लोक आहेत म्हणे राजा हो. आता मला या बाबा बोलावले म्या हो ना. आता म्हणलं त्यानं इंगा दाखवला मला हो म्हणून त्याच्या मांगावर आलो हो. आले का म्हणलं गावात मी ते कटलं घेऊन काय केलं बा काय केला त्याने चुकाटा तिकडे काय काय झालं बा नेमकं म्हणजे केलं काय त्याने असं काय झालं काय सांगता राजा सांगा ना वाटत ना असे कामं नाही केले पाहिजे ना. त्याला जे म्हणलं ते खाले प्याले राहायची व्यवस्था केली सगळी केली जाता जाता तिसरा पाय दाखवला हिशोब केल्यावर त्यानं हो. तर ते त्यानं 5 पोते आपल्या थप्पीवरचे लांबवले वावरातल्या वावरातून हो. आम्ही आता घरी गेलो जरा चहा पाण्याले म्हटलं चला बा हो. हे कटल्यातनी 5 पोते घेऊन पळाले बी हो. शेवटी आता मग म्हणलं चला बा आता कुठं सापडणार आहे चला घरी बाबा लस राजा जिथं जाईन तिथं काही ना काही हो झेंडा रोवून येते तसे असं म्हणजे समजा पोते लांबवले बाबा कसं शांत काय दिवस बरोबर नाही केलं पण याने हो. तुमची गोष्ट बरोबर आहे पण तुम्ही त्याला पाहिलं का म्हणलं प्रत्यक्ष म्हणजे असं सोडतानी का काय असं म्हणजे तुम्ही कसे काय त्याच्यावर नाव घेऊन राहिले कोणी दुसरा असू शकते काय सांगताय ते दुसरा काय हो. दुसरा कोणीच नाही ना. कोण नेणार आहे दुसरं शेजारी पाजारी कोणाचंच काही नाही हो. आता संजीव महासंघ आहे दुसरी गोष्ट नेणारे कोण आहे तेच होत नेणारे आम्हाला 100% गॅरंटी आहे हो. आता तुम्ही फक्त एवढं सांगा ते घरी आले का शिवल्यानं हो कारनामा दाखवला वाटते चुकाटा संघटनेचा नाही का हो काहीतरी याले झपका दिला बरं आहे बा आम्हाला तर काही माहीत नाही बा हो कारण की कसं आहे हो आता इथून तर काही कटलं दिसलं नाही जातानी 4 रस्त्याने गेलं असेल तर पहा तिथं हो कमांडर उभी असते त्या घरापाशी निंबात झाड आहे हो तिथं जा तुम्ही हो पहा आले का तर पाहतो ना आता ते तर करणारच आम्ही हो. एकेकाच्या घरी जाऊन त्याला म्हणतो विचारतो सुद्यामतीन देसान द्या नाही तर मग सरका घासून देतोच मी रिपोर्ट हो. सोडत नाही द्यायला उद्या सकाळी 8 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरका करतो यायला मी इतकं सपोर्ट राहिलं का द्यायला हरभरा लांबून राहिले मावारातले तरी तुम्ही बी एक फोन करा द्यायले माणूस की सांगून द्या म्हणा असं आहे म्हणा भाऊ गावात आलेत म्हणा ते लवकरात लवकर कुठं असेल तर लवकर पोते आणून द्या म्हणा नाही तर माझ्यासारखा खराब माणूस नाही म्हणा अशा तशाला हे पहा साधं समजू नका म्हणा मुल्या चला हो. संजयराव चला पुढे चला म्हणलं हाय हो शेवटी चुकाटा संघटनेने दाखवलाच त्याचा गुन्हा गुलाबरावले आता तुम्हीच सांगा यायनं आता एवढ्या पार्ट्या खाल्ल्या सगळं यानं खाऊ पिऊ घातलं द्यायले आता पोते काही चोराची गरज होती का म्हणजे जिथं जाऊन तिथं काही ना काही करायचं आता हे किती राळा करतील माहिती आहे का तुम्हाला माणूस किती बोगस आहे माहीत नाही का मग मामा लुटेरेचा सासरा होय नाही दोन्ही जवळ आयरे आणलेला आहे ना मग माहीत नाही का तुम्हाला ना तसं नाही ते एका हाताने टाळी नसते वाजत देवीदास काहीतरी इथं म्हणजे काहीतरी पाणी मुरलेलं आहे हो 100% सांगतो ना हो मला तर वाटतं यायला एक फोन लावून देऊ आपण हो कारण की कसं आहे याच्यात आपले 2 फायदे आहेत हो यायला आपण जर वाचवलं समजा हो तर हे तिथून आपल्या इकडे सोंगाले येते हो तर करू का मी लवकर फिल्डिंग लावू का लावा ना मग आता पाहा तुमच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल तर हो त्याला सांगून द्या म्हणा ते रिपोर्ट द्यायच्या तयारीत आहे म्हणा घरी गेले म्हणा बा ते काय गोंधळ करते काय नाही आणि एक तर मग तुमचं काय प्लॅन आहे त्याला इथं भला आता तर त्याला भला मग आपले हरभरे तर निघून येईल होते ना ते मी करतो बरोबर याला हँडल करतो आणि त्याला गावात बोलावतो हो म्हणजे जेणेकरून आपले हरभरे निघाले पाहिजे हो त्याला जराशी धमकी देतो असं आहे बा हो काय करता सांगा आता हो मी तुम्हाला वाचवतो मग काय करायचं ते फोन करा तुम्ही सांगा त्याला काय तर कुठं गेले काय गेले रस्त्यानं आहे का गावात आले नाही ते लावावर फोन मग बाबा टेस्ट म्हणजे कोण अचानक कोण आलं वा हो फोन नाही फाड नाही हो कटलं दिसलं मला कोणा म्हणलं मातीच्या कटल्यासारखं दिसलं हो मॅडम रामपूरची मंडळी आहे इकडे या म्हणलं अंडा हो या 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 हो या आता ते काय तुम्हाला कसं सांगा काय करा हो अचानक आता याचं काम पडलं आम्हाला हो मी सविस्तर सांगतो तुम्हाला तसं जरासं बाहेर या म्हणलं हो यायला बसू द्या चहा पाणी करत हो तोपर्यंत सांगतो मी तुम्हाला शिवला मी हो या तुम्ही बाहेर
पण काय कबाळा केला बाई ना पुन्हा कबाळा करून मा भोटी आणते कवा मागायची असं असं हो का बरं बरं बसा ना भाऊ हो या तुम्ही अंडर बसा पाणी गिनी घ्या काकू आहे घरी या या अंडर या तुम्ही हो या म्हणलं काय ते सांगा मग हो चला बाहेर चला काय बोलून राहिले 5 फुटे आणले त्याची हा वावरातून अरे बाबा काय त्याच्या नसते कामं करता बा तुम्ही हा एक ताटा इथं आणलं कटलो ते जर आला तुम्हाला पाठ नाही का आपत्ती दंड्या हो पण आता काय कसं काय पुढचं काय नियोजन मग पुढचं काय म्हणजे आता त्यानं अगोपण शिल्लकपणा केला मग त्याला तर अद्दल घडवाच लागत ना 8,000 रुपये खर्च काढला त्यानं 7,000 रुपये हातात दिले 15,500 दिले मग त्याला अद्दल तर घडूनच होती यामध्ये म्हणून मग म्हणलं असं असं करा गड्या तर उद्या म्हणलं हो तुम्ही मार्केटला लवकर जाऊ द्या म्हणलं या काय येईन पैसे आमचे आम्हाला देऊन द्या भले 1,500 तुम्ही घ्या असं करायचं आपल्याला नाटे तर करू म्हणा पण रात्रीतून काही गेम नाही झाला पाहिजे हो अचानक इथं आला गाडी हाती लागली तर पोटे काढून घ्यायला का नेटली हो अंडर घरात टाका लागल नाही तर फालटून नसते आपण यायची मला काढू ना ते आता काही विषय नाही तसं ते त्याला पताच लागत नाही हो त्याला वाटते गावातल्याच कोण चोरले असं ते संजय गिंजा नाही का बहुतेक त्याच्यावर डाऊट पकडते ते हो सांगतो ना मी 100% हो काही विषय नाही तुम्ही आता मस्त आमची जेवणाची व्यवस्था करा आणि उद्या कोणाचा हरभरा असेल तर सांगा शांतार भनगणी जाऊ फोन हो काय म्हणते पाहू द्या आता हो बहुतेक जिरली वाटते त्याची बी हो 1 मिनिट राम राम बोला बोला काय म्हणता शांतारामची गणगणी हो बोला म्हणलं काय सापडलं हार्वेस्टर मग हार्वेस्टर तर जाऊ द्या ना तिकडे पहिले तुमचं पाहणार राजा काय नसते कामं केले तुम्ही हो असे कामं नाही करायला पाहिजे कुठे जाऊन आता हे गावातनी काय होऊन राहिलं तुम्हाला माहित आहे काही झालं बा गावातनी म्हणता म्हणजे काय काय झालं बा गावातनी म्हणजे आमचं काय झालं आता घरी काही भानगड झाली काही भानगड म्हणजे आता तुम्हाला काय सांगा राजा ते गुलाबराव आपलं ते मामा लोटरे सासरा आणि ते संजय आला गावातनी काय तुम्ही राजा नसतं काम केलं म्हणते बा आता आम्हाला भेटले ते तुमच्या घराकडे गेले बा भलं गरम होता ते गुलाबराव काय हरभरा चोरला म्हणजे तुम्ही 5 पोते काय कुठं आहात तुम्ही सध्या तिकडे कसं काय पता लागणार बा गावात गेले कधी अरे काय कोण म्हणते हो कसं काय राजा शांताराम खनकणी काही बोलता का हो आता का देत असं इथं सरपंच आहे लक्ष्मण आम्ही इथं सांग ना आत्ताच गेले ते तुमच्या घराकडे सगळ्याच्या घरी जातो म्हणजे मी आता घासून देतो रिपोर्ट यायचा कुठं आहे तर ते पाहून राहिले तुम्हाला ते मग तुम्हाला शोधत आले ना राजा असे कामं करत असते का पोते हरभऱ्याचे मस्त पार्ट्या खाल्ल्या तरी झाबू द्यायला दिले आता काय तुम्हाला नाही माहित ना राजा माणूस लय नाला खाईन ते चोरत नाही तर काय करता मग मजुरी दिली नाही 8,000 रुपये मजुरी दिली नाही त्यानं 15,500 दिली 7,000 हातात टेकवले बेसन पोळीचे पैसे लावले त्यानं आणि मरणाचं म्हणलं काम करून घेतलं 3100 रुपयेच पाडला आम्हाला त्यानं मग कुटार घरी न्यायला लावलं पोते भरा हे करा ते करा शेवटी मग बोलू नये बोललाय अरमानचा म्हणून म्हणलं कसं आता याला इंगा दाखवाच लागते मग शेवटी उचलले 5 पोते आता मी आलो अजबरावच्या घरी हो दिता आम्ही आता सध्या बाबा मग बाबा आता तुम्ही काय करायचं ते हो कसं नसतं हे बा पोलीस स्टेशनला जातो म्हणे मी सकाळी आता ते तुमच्या घराकडे गेला प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला मी सूचना देतो म्हणे जर माय पोते आणले नाही तर निपटतो तुम्ही यायचं काम आता मी हो मी काही सोपा नाही म्हणे अरे नसतं इथे अंगलं रे अरे पण मग शांताराम मग तू जाणं सांग ना त्याला समजावून सांग ना जरासं नाही हे पा मी सांगतो सगळं प्रकरण निपटवतो काहीच विषय नाही हो तुमच्यावर हे पा जसं केसाला धक्का लागणार नाही हो तुम्हाला आमचा हरभरा सांगून द्या लागणार हो पुरं प्रकरण सॉल्व करतो मी हो त्यालाही निपटवतो आणि तुम्ही गावात या फक्त बरं हो ना पण आता ते काय का रिपोर्ट देते का म्हणजे रिपोर्ट द्यापर्यंत गेला का आता मी काय सांगू शकतो बा ते आता लय गरम होता हो शेवटी तुम्ही निर्णय घ्या हो तुम्हाला काय पटते तो हो मी माय एक सजेशन आहे तुम्हाला आमचा हरभरा काढून द्या मी बाकीचं सगळं पाहतो तुम्हाला काहीच टेन्शन नाही शिवला हो येते आता इकडे कामधंदा नाही निपटायला पुरते गावाकडेच बरं हे पा शांताराम पाय बा तू कसं निपटतं तेवढं फक्त आमच्यावर काही आलं नाही पाहिजे आपण ना नाही तर नसते राजा हो जरा करा लागून कोर्टाच्या तारखा फालतू द्या पाहिजे बा म्हणलं पाहा आता शांताराम घनगणी कसा चक्रीवादळ वापस पाठवते तर गुलाबराव असो त्याचा बापस पहा तुम्ही कसं कव्हर करतो त्याला तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त सकाळी उद्या 8 वाजेपर्यंत पोहोचायचा 9 वाजता पातीवर चला ठेवतो फोन हो निपटून टाक म्हणलं ते कसंही करू अंगावर नाही आलं पाहिजे आमच्या हो उद्या आपला विषय क्लिअर करून टाकू मग चला ठीक आहे